प्रांतीय अधिकारियों को एक बयान दिया गया जिसमें मांग की गई कि सोमनाथ सूर्यवंशी के हत्यारों को तुरंत गिरफ्तार किया जाना चाहिए और कड़ी कार्यवाही की जानी चाहिए और अमित शाह को सार्वजनिक माफी मांगनी चाहिए। जलगांव जिले के भुसावल में समस्त बौद्ध समुदाय की ओर से एवं संविधान प्रेमियों की ओर से डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर स्मारक से प्रांतीय कार्यालय तक मौन मार्च निकाला गया। इस मौन मार्च में बड़ी संख्या में बौद्ध समुदाय के लोग और संविधान प्रेमी शामिल हुए। प्रांतीय अधिकारियों को एक बयान देकर मांग की गई कि सोमनाथ सूर्यवंशी के हत्यारों को तुरंत गिरफ्तार किया जाना चाहिए और कड़ी कार्यवाही की जानी चाहिए और अमित शाह को सार्वजनिक माफी मांगनी चाहिए। खबर 24 एक्सप्रेस के लिए ब्यूरो रिपोर्ट आकाश झा के भुसावल महाराष्ट्र। दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्रातील परभणी येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्थित विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकावरील संविधान शिल्पकृतीची समाजकंठक सोपान दत्तराव पवार यांच्या मोडतोड करून विटंबना केलेली आहे। सदरचे कृत्य हे संविधान विरोधी असून यामुळे समस्त देशभरात संविधानवादी जनतेत प्रचंड रोष निर्माण झालेला आहे असून महाराष्ट्रभर जनमानसात संतापाची लाट निर्माण झालेली आहे। या कृत्याचा विरोध म्हणून विविध स्तरावर निषेध मोर्चा आंदोलन करण्यात आलेली आहे व आंदोलनाच्या दरम्यान परभणी येथे पोलीस प्रशासनाकडून शेकडो आंदोलनकर्त्यांसह अनेक निष्पाप तरुण व महिलांना कोम्बिंग ऑपरेशन्सच्या नावाखाली वाड्या वस्त्यात घरात घुसून जबर मारहाण करून अटक करण्यात आलेली आहे व भारतीय संविधानाने दिलेल्या आंदोलनाचा संवैधानिक अधिकार पायदळी तुडविण्यात आलेला आहे। यावेळी आंदोलनकर्त्यांपैकी पोलिसांच्या अटकेत असलेल्या कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या तरुण भीम सैनिक सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कस्टडीत संशयास्पदरित्या मृत्यू झालेला आहे, परंतु मृत्यूनंतर वैद्यकीय अहवालात सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू नसून व्यवस्थेकडून झालेला खून आहे हे निष्पन्न झालेले आहे। शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येमुळे त्यांच्या कुटुंबासह संपूर्ण समाजावर मोठा आघात झालेला आहे। सदरच्या निवेदनाद्वारे आम्ही आपणास विनंती करू इच्छितो की आणि मागणी करत आहोत की तातडीने संविधान शिल्पकृत विटंबना करण्यात अटकेत असलेल्या सोमनाथ दत्तात्रयराव पवार या समाजकंटकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून या घटनेमागील मुख्य सूत्रधार शोधून काढावा आणि कारवाई करण्यात यावी। पोलीस कस्टडीत हत्या झालेल्या शहीद सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येची चौकशी करून दोषींवर